मेडिसिन खाऊन हार्मोन्स इम्बॅलन्स होणार, 100% होणार, परंतु न्यूट्रिशन खाऊन कधीच हार्मोन्स इम्बॅलन्स होणार नाही. लक्षात घ्या, चॉईस तुमची आहे, न्यूट्रिशन की मेडिसिन. मेडिसिन 100% घ्यायला पाहिजे. किती वेळ, किती कालावधीसाठी, लिमिटेशन आहे. परंतु न्यूट्रिशन हे जन्मापासून मृत्यूपर्यंत घ्यावंच लागेल. कारण आपल्याला आपल्या शरीरामधून शरीराची गरज जर पूर्ण करायची असेल तर आज आपण जे खातोय, जे पिकवतोय, त्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रमाणात मिळत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला न मिळाल्यामुळं आपल्याला न्यूट्रिशन डिफिशियन्सी होत चाललेली आहे. आपल्याला हार्मोन्स प्रॉब्लेम होत चाललेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येक बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा, मूल होत नाही किंवा मुलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये काय कारण आहे? हार्मोन्स इम्बॅलन्सचाच प्रॉब्लेम असतो. आणि जर तुम्ही ट्रीटमेंट घेत राहिला, ट्रीटमेंट घेऊ नका असं म्हणणार नाही मी, ट्रीटमेंट जर घेत राहिला तर हार्मोन्स इम्बॅलन्स वाढत जाणार आहे, लक्षात घ्या. परंतु एकदा स्वतःची लाईफस्टाईल बदलून बघा, एकदा स्वतःला बदलून बघा. हे सगळं करा, करण्याबद्दल दुमत नाही, परंतु हे करण्याच्या अगोदर एकदा स्वतःला बदलायची तर तयारी ठेवा ना. जर तुम्ही बदलला तर 100% तुम्ही बदलला तर तुमचं शरीर बदलणार आहे. आणि तुमचं शरीर बदललं तर त्याचे चित्र हे नक्कीच वेगळ्या स्वरूपात दिसायला चालू होणार आणि इतरांना दिसतं नजरेत. आज माझ्यामधला बदल हा बिफोर आफ्टर मध्ये बघितला, हा सहज समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतोय की ह्या व्यक्तीमध्ये इतका बदल कसा काय झाला. आज मी एका आजारातून मुक्त झालोय, मला समाधान आहे. मी ओबेसिटी ग्रस्त होतो, ओबेसिटी या आजारापासून मी मुक्त झालो. एक डायबिटीस पासून मी मुक्त झालो. आज मी हेल्दी लाईफस्टाईल जीवन जगतोय. माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी, ज्या व्यक्तीला गुडघ्याचं लिगामेंट तुटलं होतं, आम्ही ऑलरेडी शस्त्रक्रिया करणार होतो, ज्या व्यक्तीची 5 शस्त्रक्रिया ऑलरेडी झालेल्या होत्या, त्या व्यक्तीचं फक्त लाईफस्टाईल बदलून आणि न्यूट्रिशन खाऊन ते ऑपरेशन पण टळलं. जो मुलगा वयाच्या 17.5 वर्षापर्यंत ज्या मुलाला स्वतःच कपडे घालता येत नव्हते, त्या मुलामध्ये लाईफस्टाईल आणि न्यूट्रिशन, फक्त आहार बदलण्यामुळं किंवा आहारामुळं काय होऊ शकतं किंवा एका कोचमुळे काय होऊ शकतं हे बरेच जणांनी पाहिलंय. आज तो मुलगा इंडिपेंडेंट आहे, स्वतःची कामं स्वतः करतोय. ही किमिया आहे. ही किमिया बाहेर कधीच झाली नाही. लाखो रुपये खर्च करून ट्रीटमेंट घेत होतो, लाखो रुपये घेऊन खर्च करून, का बदल नव्हता झाला? फक्त एक लक्षात घ्या की आपल्याला योग्य गोष्टी मिळणं आणि योग्य गोष्टी समजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या योग्य गोष्टी आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील. आणि या सगळ्यांचा मिलाप जर तुम्हाला एका ठिकाणी जर हवा असेल तर नक्कीच वेलकम टू आरोग्य फॅमिली. आणि प्रत्येकाने आपल्या कोचना आपलं स्वतःच डोकं 1% सुद्धा लावू नका. आपले कोच नॉलेजेबल असतात. एकदा कोचना प्रत्येक गोष्टीत सल्ला घ्या. आज आपण प्रत्येक न्यूट्रिशन खातोय का? बरेचसे लोक फक्त फॉर्म्युला 1 घेतात, फॉर्म्युला 2 नावच नाहीत काढत. फॉर्म्युला 1 आम्ही घेतोय, फॉर्म्युला 2 का घ्यायचा हे समजून घ्या. तुम्हाला सुंदर जर रिझल्ट तुमच्यामध्ये हवा असेल तर फॉर्म्युला 2 चालू करा. तुम्हाला इंचेस मध्ये लॉस हवा असेल तर तुम्हाला फॉर्म्युला 2 घ्यावा लागेल. तुम्हाला वेट गेन करायचं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला 2 घ्यावाच लागेल. फॉर्म्युला 2 मध्ये काय आहे, फॉर्म्युला 1 मध्ये काय आहे, हे प्रोडक्ट नॉलेजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी समजतं. त्याचबरोबर आपण जे एनर्जी ड्रिंक घेतो, बरेचसे लोक आहेत की फक्त अपरेशवरच उड्या मारत असतात. फक्त अपरेश घेऊनच चला मी अपरेश घेऊन. पण 100% सांगतो की आपण आपली ज्या वेळेला एनर्जी खर्च होत असते
किंवा आपण ज्या वेळेला वर्कआउट करतो त्यावेळेला आपल्या मसल पण लॉस होते. ह्या मसल लॉस जर आपल्याला थांबवायचे असतील तर आपल्याला पहिली गोष्ट आपल्या शरीराला योग्य पोषण देणं खूप गरजेचं आहे. आपण एनर्जी ड्रिंक का घ्यायचं आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. एनर्जी ड्रिंक हे उत्तेजक आहे, हे एक टेम्पररी काम करतं. हे तुम्हाला त्या वेळापुरतं उत्तेजन देण्याचं काम करतं, तुम्हाला ऍक्टिव्हनेस वाढवण्याचं काम करतं. हा ऍक्टिव्हनेस वाढवण्यासाठी नक्कीच एनर्जी ड्रिंक घेतलं पाहिजे, मग ते वेगवेगळे एनर्जी ड्रिंक असेल. बरेचसे लोक नाईट वर्क घेतच नाहीत. ज्यांनी अजून पण सांगतो, ज्यांनी कोणी नाईट वर्क अजून घेतलं नसेल, 3 प्रोडक्ट मी नाव सांगतो, बीटा हार्ट, नाईट वर्क आणि ओमेगा 3 ज्याला आपण हर्बल लाईफ